पंकजा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक संघर्ष कन्या। अनेक वेळा पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना पदापासून किंवा तिकिटापासून मुकावं लागलं, पण अखेर तो दिवस उजाडला। आता पंकजाताईंना लोकसभेचं तिकीट मिळालंय। आता भाजपानं त्यांना हे तिकीट देऊन त्यांच्यासोबत न्याय केलाय का अन्याय केलाय हा एक मोठा प्रश्न आहे। शिवाय पंकजा मुंडे यांचा नेमका संघर्ष कोणाशी होणार आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। चला तर हे सगळे मुद्दे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। बीड मतदारसंघाकडे केवळ याच मतदारसंघातील लोकांचं लक्ष आहे असं नाही। बीड मध्ये काय होईल याची कमालीची उत्सुकता संपूर्ण राज्यातील लोकांना आहे। याचं कारण म्हणजे मुंडे भावंडांचा हा मतदारसंघ आहे। भारतीय जनता पक्षाने 13 मार्च रोजी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली। यात पंकजा मुंडेंचं नाव आहे। सध्या त्यांची बहीण प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं पाहायला मिळाल्या। मुंडे बंधू भगिनींच्या संघर्षामुळेही हा मतदारसंघ चर्चेत असतो। भाजपच्या प्रीतम मुंडे या ठिकाणच्या विद्यमान खासदार आहेत, पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ देत धनंजय मुंडे ही भाजप बरोबर गेले। त्यामुळे या ठिकाणी रंजक समीकरण पाहायला मिळणार आहे। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या समोर भाऊ धनंजय मुंडेंचं मोठं आव्हान होतं। पण आता दोघंही राजकीय दृष्ट्या एकत्र आहेत। बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपाचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येईल, कारण 2004चा अपवाद वगळता गेल्या 8 निवडणुकांमध्ये या ठिकाणी मतदारांनी भाजपलाच पसंती दिलेली आहे। पण हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच भाजपचा गड होता असं नाही। या मतदारसंघावर 1995 पर्यंत काँग्रेसची पकड असल्याचं पाहायला मिळालंय। काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर इथून 3 वेळा लोकसभेत पोहोचल्या। त्याचबरोबर 1952च्या पहिल्या निवडणुकीत पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट, 1967 आणि 1977 मध्ये माकप आणि 1989 मध्ये जनता दलाच्या उमेदवारांना मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती। पण नंतरच्या काळात जयसिंगराव गायकवाड आणि त्यानंतर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची मुळं या मतदारसंघामध्ये घट्ट केली। त्यानंतर म्हणजे 1996 पासून बीड भाजपचा बालेकिल्ला ठरला। जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत बीडचं प्रतिनिधित्व केलं। बीड लोकसभा मतदारसंघावर गोपीनाथ मुंडे यांचं कायम वर्चस्व पाहायला मिळालं। 2009 आणि 2014 मध्ये ते लोकसभेत विजयी झाले। 2014 मध्ये मंत्री बनले। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवत विक्रमी विजय मिळवला। 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली। 2014 प्रमाणेच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे विजयी झाल्या। पण त्यांची मतांची आघाडी खूपच घटल्याचं पाहायला मिळालं। 2014च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास 7 लाखांची आघाडी होती, पण 2019 मध्ये 1,68,000ची आघाडी मिळाली। 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 90,000वर मतं घेतली होती। धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती। त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला होता। बीड लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी या एका पाठोपाठ एक आश्चर्याचे धक्के देणाऱ्या होत्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर असलेली सगळीच समीकरणं आता बदलली आहेत। बीड मधलं राजकारण कायम मुंडे नावाभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालंय। 2019 मध्ये तर मुंडे विरुद्ध मुंडे असा प्रचंड संघर्ष होता। धनंजय मुंडे आणि पंकजा आमने सामने होते। त्यात विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजांना पराभूत केलं, त्यामुळे संघर्ष आणखी शिगेला पोहोचला। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर पक्षातूनही बाजूला केलं जात असल्याची चर्चा होती। विधान परिषदेवरही संधी मिळाली नाही। त्यांना पक्षानं संघटनात्मक कामात गुंतवलं, पण पंकजा मुंडेंची वक्तव्य आणि विशेषतः दसरा मेळाव्यातील भूमिका यावरून त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चाही होती। पण पंकजा मुंडेंचं नाव जाहीर झाल्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय असं वाटतं।
पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच धनंजय मुंडेंचं आव्हान त्यांच्या समोर होतं. पण आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत गेल्यानं पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकत्र काम करण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मुंडे भावा बहिणींमधलं नातं सुधारल्याचंही अनेक जाहीर कार्यक्रमात किंवा खासगी भेटींवरूनही पाहायला मिळतं. त्यामुळं यावेळी धनंजय मुंडे स्वतः बहिणीसाठी प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचा विचार करता भाजप आणि राष्ट्रवादी शिवाय इतर पक्षांची इथं फारशी शक्ती नाही. हे दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी शक्ती लावण्याचा प्रयत्न केला जातोय. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सुशीला मोराळे आणि नरेंद्र काळे अशी नावं चर्चेत आहेत. शिवाय रजनी पाटील यांच्या नावाचीही कुजबूज सुरू आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसमोर असलेल्या समस्या किंवा मुद्द्यांची यादी तशी मोठी आहे. त्यातील निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्दे काही कमी नाहीत. या ठिकाणी आरक्षण आंदोलनानंतर मराठा विरुद्ध कुणबी हा मुद्दा सर्वाधिक निर्णायक ठरू शकतो. मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्या दरम्यान बीडमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनी बीडमधलं वातावरण सध्या तापलंय. मराठा आरक्षण आणि आंदोलनादरम्यानची कारवाई आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सगळे मुद्दे सध्या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचे विषय आहेत. त्यामुळं ते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. बीडमधील सर्वात प्रलंबित आणि सर्वात चर्चित मुद्दा म्हणजे रेल्वे. बीडमध्ये रेल्वे कधी येणार हा प्रश्न बीडच्या प्रत्येक नागरिकाला पडतो. रेल्वेनं जिल्ह्याचं बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात असं नागरिकांचं मत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हमीभाव, सोयाबीनचे दर हे प्रश्नही आहेतच. सोबतच ऊसतोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक दशकांपासूनचा आहे. पाणी आणि वॉटर ग्रीडचा प्रलंबित मुद्दाही महत्वाचा आहे. हे सर्वच प्रश्न या निवडणुकीत बीड मतदारसंघामध्ये निर्णायक ठरू शकतात. 2009च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवल्याने परळी विधानसभेची उमेदवारी कोणाला असा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी धनंजय मुंडे जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यात कार्यरत होते. पंकजा मुंडे समाजकारणात सक्रिय होत्या. त्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यापासूनच गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आता राजकीय चित्र आणि समीकरणं अगदीच पालटली आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत एका दगडात दोन पक्षी मारलेत. आतापर्यंत राजकीय संधी टाळून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप या निमित्तानं पुसण्याचा प्रयत्न करतानाच राज्याच्या स्पर्धेतून भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंना केंद्राचा रस्ता दाखवलाय. एकूणच मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष आता बीडमधून पाहायला मिळणार नाहीये हे तेवढंच खरं. शिवाय पंकजा मुंडेंनी सुद्धा कंबर कसल्याचं त्यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीतून दिसून येत आहे. आता पंकजाताई बाजी मारून नेत आहेत का त्यांच्यासोबत जो संघर्ष होणार आहे तो टक्कर ठरतोय हे कळेलच. येत्या 4 जूनच्या निकालामध्ये नेमका बीडचा खासदार कोण होणार आहे हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.